दिल्लीत भारत आणि फ्रान्समध्ये संरक्षण करारावरती स्वाक्षरी करण्यात आली। 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार करण्यात आला आहे। या करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसली आहे। हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटांची चर्चा झाली। पहलगाम दहशतवाद हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। बैसरन खोऱ्यामध्ये दहशतवादी ड्रोनने हल्ला करणार होते। स्थानिकांच्या गर्दीमुळे ड्रोन हल्ल्याचा कट हुकला अशी माहिती सूत्रांनी दिली। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी खळबळजनक एक्स पोस्ट केली आहे। पाकिस्तानी दहशतवादाचा नवा चेहरा समोर आलाय। 5 लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींचं भारतात लग्न झालंय। अद्याप या मुलींना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नसल्याची माहिती आहे, अशी पोस्ट दुबे यांनी केली। पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए कडून केला जातोय। एनआयएच्या अधिकाऱ्यांची टीम पहलगामसह परिसरात तळ ठोकून आहे। पहलगामसह अनंतनाग परिसरात राहणाऱ्या गुर्जर बकरवाल या समुदायातील लोकांची एनआयएच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तान विरुद्ध विविध स्तरांवरती कारवाई सुरू आहे आणि अशातच भारत सरकारच्या गृह मंत्रालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने 16 पाकिस्तानी YouTube चॅनल्सवरती बंदी घातली आहे। पाकिस्तानचं पाणी थांबवलं तर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणारे बिलावल भुट्टो यांचे कुटुंब आता पाकिस्तान सोडून कॅनडाला पळून गेलेलं आहे। धमकीच्या 1 दिवसानंतर कुटुंबातील सदस्य बख्तावर भुट्टो आणि असिफा भुट्टो पाकिस्तान सोडून कॅनडाला गेल्याचं सांगण्यात येत आहे। भारताच्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानी आर्मीमध्ये खळबळ उडाली आहे। अशातच पाकिस्तानी सेनेकडून दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड रिकामे केले जात आहेत। पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांना लपवण्याचे प्रयत्न पाकिस्तानी सेनेकडून केले जात आहेत। कॅनडातल्या वैंकूवर इथे भरधाव कारने नागरिकांना धडक दिली आहे। रस्त्यावरती उत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना कारने चिरडले। यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे। भारत पाकिस्तान सीमेवरील शेतकऱ्यांना 2 दिवसात पीक काढणी पूर्ण करून शेत रिकामं करावं लागणार आहे। सीमेवरील वाढत्या तणावामुळे सीमा सुरक्षा दलाने शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडण्याचे आदेश दिले होते। सरकारच्या आदेशानंतर आतापर्यंत 509 पाकिस्तानी नागरिकांनी देश सोडला आहे। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान आता चीनने पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे। पाकिस्तानला त्यांची स्वायत्तता आणि सुरक्षेच्या हितांचं संरक्षण करण्यासाठी पाठिंबा देण्याची घोषणा चीनने केली। सीमेवरती तणाव वाढतानाच पाकिस्तानने चीनकडे आर्थिक मदत मागितली आहे। यावेळेला पाकिस्तानने चीनला $1.4 बिलियन मदतीची मागणी केली। पहलगाम हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी आता राष्ट्रीय तपास संस्थांकडे देण्यात आली आहे। दरम्यान या हल्ल्याच्या तपासाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे। बैसरनीकडे पर्यटकांचं रील्स चित्रित करणारा एक स्थानिक व्हिडिओग्राफर हा एनआयएसाठी मुख्य साक्षीदार म्हणून पुढे आलेला आहे। या संपूर्ण व्हिडिओग्राफरने दहशतवादी हल्ल्याचा व्हिडिओ चित्रित केला आहे। दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांनी कडक कारवाई करायला पाहिजे, मात्र या कारवाईत निरपराध काश्मीरी नागरिक भरडला जाऊ नये, नागरिकांना बळीचा बकरा बनावा लागू नये अशी अपेक्षा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी व्यक्त केली। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर पावलं उचललेली आहेत। सिंधू नदी करार भारतानं रद्द केलाय, त्यामुळे पाकिस्तानची अवस्था बिकट झाली आहे। तर पाकिस्तानचं पाणी बंद केल्यानंतर रक्ताच्या नद्या वाहतील अशी धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्याने देश सोडलाय। गेल्या 2 दिवसात पाकिस्तानच्या 200च्या जवळपास अधिकारी आणि 600 सैनिकांनी राजीनामा दिलेला आहे। भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे बहुतेक कुटुंब सैनिकांना घरी बोलवत आहेत, त्यामुळे ही परिस्थिती सांभाळण्याची विनंती लष्कर प्रमुखांना पाकिस्तानी अधिकारी करत आहेत। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी महाराष्ट्रातील 6 पर्यटकांची हत्या केली। खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व पीडितांना नागरी शौर्य पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली। यासाठी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री शहरामध्ये ऑपरेशन ऑल आउट राबवलं। या कारवाईमध्ये 192 ठिकाणांवरती शोध मोहीम राबवण्यात आली आहे। यावेळेला शहरामध्ये नाकाबंदी दरम्यान 7,235 वाहनांची तपासणी करण्यात आली। धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरून वडेट्टीवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। दहशतवाद्यांकडे इतका वेळ असतो का की ते कानाजवळ येऊन तुमचा धर्म काय हे विचारतील, असं वडेट्टीवार म्हणाले। विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे। वडेट्टीवार पहलगामच्या पीडित कुटुंबियांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतायत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली।
दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची, या पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. पाकिस्तानातून महाराष्ट्रात आलेल्या नागरिकांचं ट्रॅकिंग सुरू आहे. पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर गेले पाहिजेत. जे केंद्राच्या आदेशात बसतील ते देशाबाहेर जाणारच असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. सरकारनं पाकिस्तानचं पाणी बंद केल्याचा खोटा दावा असल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलं. पंतप्रधान मोदी हल्ल्याबाबत गंभीर नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. सामनाग्र लेखातून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रातील हजारो लोक बेकायदेशीरपणे भारताच्या कानाकोपऱ्यात येऊन बिराडं थाटतायत. एवढे आले कुठून? हल्ल्यानंतर भारतात राहणाऱ्या हजारो पाकिस्तानी नागरिकांची आठवण सरकारला कशी झाली असा सवाल विचारण्यात आला. नवासोपाऱ्यात शिवसेनेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय. शिवसैनिकांकडून पाकिस्तानचा जाहीर निषेध नोंदवण्यात आलाय. यवतमाळच्या 5 कुटुंबांसाठी काश्मीरमधील खुर्शीद भाई देवदूत ठरलेले आहेत. सुखरूप परतण्यासाठी खुर्शीद भाईंनी या कुटुंबाला मदत केली. अकोल्याच्या पातूरमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळेला रॅली काढत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जळगावच्या एरंडोलमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेधार्थ बंदची हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजाच्या वतीने हा बंद पुकारण्यात आला आहे. सिल्लोडमध्ये पहलगाम हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात आला. यावेळेला पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली. ठाणे जिल्ह्याच्या खडवलीमध्ये पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय. दहशतवाद्यांच्या लक्षात राहील अशी कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. सटाण्यामध्ये पहलगाम हल्ल्याचा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आलेला. यावेळेला कॅन्डल मार्च काढत पाकिस्तानचा निषेध केला. बुलढाण्यात मुस्लिम समाजाने पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. यावेळेला पाकिस्तानचं पोस्टर जाळत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमदार रवी राणांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राणा दाम्पत्याने तलवारबाजी केल्याचं पाहायला मिळालं. तलवार दाखवत राणांनी पाकिस्तानला धमकीवजा इशारा दिलेला. जळगावातील रामेश्वर कॉलनीत रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला. दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. रत्नागिरीच्या गुहागर आगारात 5 नवीन एसटी बसेसचं लोकार्पण करण्यात आले. यावेळेला भास्कर जाधवांनी एसटी बस चालवण्याचा आनंद घेतला आहे. बुलढाण्यात कर्जमाफीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केलं. दरम्यान पोलीस आणि आंदोलकांमध्ये यावेळेला झटापट झाली. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला. पालघरमध्ये जन्मलेल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी 100 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर सुद्धा कुटुंबाला अपयश आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. मोखाड्यामध्ये अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा कमकुवत असल्यामुळे बाळाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईक करतात. जळगावच्या अमळनेरमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळेला पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सिंधुदुर्गच्या पिंगुळीत नदीम अब्दुल रहमान शेखला 2 वर्षांसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. नदीमवरती चोरीसह 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. नदीमला 27 एप्रिलला कोल्हापुरात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुलढाणा जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झालेली आहे. पारखेड गावात उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर गेल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी प्रकल्प कोरडे पडलेले आहेत. मालेगावातील कोल्ही पाणी प्रकल्प आटलेला असून पाण्याअभावाने प्रकल्पातील माशांचा मृत्यू झाला. रायगडच्या पेण रेल्वे स्थानकावरती दिवा सावंतवाडी रेल्वेला थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक नागरिक 30 तारखेला रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. सत्राच्या जिंती गावात जितोबाच्या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला चिमणा नंदीची जोडी जितोबा केसरीची मानकरी ठरली. अमरावतीच्या चिखलदऱ्यातील 407 मीटर लांबीच्या स्कायवॉकच्या कामाला वेग आलेला आहे. स्कायवॉकचं काम पुढील वर्षी मार्चमध्ये पूर्ण होणार आहे. अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने नागपूर MIDC परिसरात मोठी कारवाई केली आहे. एका गोडाऊनवरती छापा टाकत तब्बल 62 लाख रुपये किमतीचा बनावट बासमती तांदूळ जप्त केला. जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यात धरणासह नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. या कामासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रायगडच्या गोरगाव श्रीवर्धन राज्यमार्गाजवळ कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झालंय. ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीवरती गावातील जमा होणारा कचरा टाकून डम्पिंग ग्राउंड केल्याचं दिसतंय. त्यामुळे ग्रामपंचायतीने डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थ करतात. माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या ज्येष्ठ बहीण भारती लाड यांचं निधन झालेलं आहे. पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जळगावच्या अमळनेरमध्ये कुस्ती सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला चुरशीच्या 13 कुस्त्यांची दंगल पार पडली होती. दरम्यान सामना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. अमरावतीच्या संजय गांधी नगरमध्ये भिक्षूंच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिरामध्ये 75 भिक्षूंनी सहभाग घेतलाय. दरम्यान धम्म रॅलीचं आयोजन केलं होतं. पुणे विमानतळावरील उडान यात्री कॅफेचं केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. याला मंत्र्यांनी कॅफेमध्ये वडापाव खाऊन उद्घाटन केलेलं आहे. कॅफेमुळे विमानतळावरती पाणी, चहा, वडापाव आणि सँडविच हे स्वस्त मिळणार आहे.